आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. विटा येथील कारवे औद्योगिक वसाहतीत असलेल्या रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीवर छापा टाकून 29,73,55,200 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केलेत. या प्रकरणी गुजरातमधील रहूदीप धानजी बोरिया, मुंबईतील सुलेमान जोहर शेख आणि विट्यातील बलराज अमर कातारी या तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे. दरम्यान या 3 संशयितांना विटा न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री 7:45च्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने केली. कवटेमंका, कुपवाड आणि विटा ड्रग्ज सापडल्याने सांगली ड्रग्ज तस्करीचे केंद्र बनलं असल्याचं स्पष्ट झालंय. विटा सांगली रस्त्यालगत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत कच्च्या साहित्यांच्या सहाय्याने मशीनद्वारे मॅफेड्रॉ तयार केलं जात असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी त्यांच्या टीमसह सोमवारी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजमध्ये मॅफेड्रॉन तयार केलं जात असलेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यात 29,73,55,200 रुपयांचा तयार एमडी ताब्यात घेतला. याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, यातील संशयित रहूदीप बोरियाचा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचं BSc केमिस्ट्री शिक्षण झाले. त्यात केमिकल प्रोडक्शन बाबत चांगली माहिती आहे. गेल्या 1 महिन्यापासून रहूदीप बोरीचा बलराज कातारी आणि सुलेमान शेख यांनी कारवे गावच्या हद्दीत असलेल्या विटा येथील कारखाना 30,000 रुपये प्रति महिना भाड्याने घेतलाय. त्यांच्यात अद्याप कोणताही करार झाला नाही. त्या ठिकाणी रहूदीप बोरीचा आणि सुलेमान शेख तेथे असणाऱ्या कच्च्या साहित्यांच्या साहाय्याने मशीनद्वारे मॅफेड्रॉन तयार करत होता. तो माल विक्रीकरिता बलराज कातारी हा बाहेर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. वरील 3 संशयितांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले. या गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्याचं काम सुरू आहे. यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचं घुगे यांनी सांगितलं. इस्लामपूर शहरातील यल्लमा चौक येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून गौरव हेमंत कुलकर्णी या 24 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी सौरभ सुशील पाटील, साजिद जहागीर इनामदार, विजय उर्फ सोन्या धुलुगडे या तिघांचा थरारक पाठलाग करून पोलिसांनी कामेरी येथे जेरबंद केले. इस्लामपूर पोलीस शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी यल्लमा चौक येथे काही इसमांनी एका युवकावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलीस पथकाने यल्लमा चौक येथे धाव घेतली. यावेळी एक युवक जखमी अवस्थेत दिसून आला. गौरव हेमंत कुलकर्णी असं नाव समजलं. घटनास्थळावरून सौरभ पाटील, साजिद इनामदार, विजय धुलुगडे अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर गौरव हेमंत कुलकर्णी उपचारापूर्वीच मयत झाला. पोलिसांनी तात्काळ आरोपींचा ठाव ठिकाणाची माहिती घेण्यास सुरुवात केली. आरोपी कामेरी गावातून कोल्हापूरकडे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी तात्काळ पोलीस पथकासह कामेरी गावाकडे धाव घेतली. कामेरी येथे शेताकडेला संशयित उभा असलेला दिसले. यावेळी गाडीतून उतरून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले असता आरोपींनी झटापट करून शेतात पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपींना उसाच्या शेतामध्ये थरारक पाठलाग करून पकडण्यात यश आलं. आरोपी सौरभ पाटील याच्यावर यापूर्वी 2 खुनाचे गुन्हे तसेच गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये तो जामिनावर बाहेर आहे. जामिनावर बाहेर असताना आणखी एका खुनाच्या गुन्ह्याची भर पडली आहे. आरोपींना जेरबंद करून घटनास्थळी आणलं होतं. त्यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गौरव कुलकर्णीचा मित्र जुबेरने सौरभ पाटीलच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्याचा राग सौरभच्या मनात होता. सोमवारी रात्री जुबेर आणि गौरव सोबत होते. त्यांना थांबवून सौरभसह तिघांनी हल्ला केला. त्यात गौरवचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं जाते. राज्यात भाजपाचे देणगीदार, कॉर्पोरेट भागीदार आणि ठेकेदारांच्या हितासाठी सरकार शक्तीपीठ महामार्ग रेटू पाहते. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी रस्त्यांवर उतरण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य डॉक्टर अजित नवले यांनी दिलाय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन पार पडले. यावेळी डॉक्टर अजित नवले बोलत होते. यावेळी पक्षाचे किसन गुजर, सुनील मालुसरे, कॉम्रेड उमेश देशमुख उपस्थित होते. डॉक्टर अजित नवले म्हणाले, देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या शक्ती देशातील लोकशाही, संविधान आणि धर्मनिरपेक्ष एकजूट नष्ट करू पाहत आहेत. कॉर्पोरेट शोषणाच्या विरोधात संघटित होऊ पाहणाऱ्या शेतकरी, कामगार, शेतमजूर, श्रमिक जनतेत फूट पाडण्यासाठी धर्मांध मनुवादी अजेंडा पुढे रेटला जातोय. सोयाबीन, दूध, कापूस, शेतीमालाचे भाव सरकारच्या हस्तक्षेपाने पाडले जात आहेत. कामगार आणि योजना शेतकऱ्यांना कामाचा मोबदला नाकारला जातोय. माकप जिल्हा
अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारच्या या धोरणांच्या विरोधात संघर्षाची जोरदार तयारी करत आहे. जनतेने या प्रश्नांसाठी होत असलेल्या संघर्षात सामील व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सेक्रेटरी रेहाना शेख, उमेश देशमुख, रियाज जमादार, संजय मोहिते, हनुमंत कोळी, सुधीर गावडे, नितीन पाटील, मीना कोळी, दिलशाद टिममेकर, बेबी जोहरा नदाफ, तुळशीराम गळवे, गुलाब मुलानी, वसंत कदम, किशोर केदारी आदींची समिती गठीत केली जाणार आहे. एसटी महामंडळाची अचानक लागू केलेली भाडेवाढ तातडीने रद्द करावी या मागणीसाठी आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने सांगली मध्यवर्ती बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन करत निदर्शने केली आहेत. सामान्य प्रवाशांना न परवडणारी भाडेवाढ तातडीने रद्द करा, सांगलीला नव्या बसेस द्या यांसह विविध मागण्यांसाठी शहर प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने 2 ते 3 महिन्यापूर्वी एसटी महामंडळ फायद्यात आहे अशी घोषणा केली होती आणि शासनाने लागू केलेल्या महिलांना अर्ध्या तिकिटाच्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात एसटीला ग्राहक वर्ग वाढलाय. त्यामुळे एसटी फायद्यात आली आहे. निवडणुकीच्या राजकारणामध्ये याचा फायदा घेतल्यानंतर आता सर्वसामान्य प्रवाशांच्यावर भाववाढ लादण्याचं काम परिवहन विभाग करत आहे. नवीन गाड्या खरेदी करून लोकांना सुविधा देण्याऐवजी भाड्याच्या गाड्या वाढवून नेमकी कोणाला पोसायचं काम शासनानं सुरू केलंय हे सर्वजण जाणून आहेत. सांगली तासगाव, सांगली आटपाडी, सांगली जत, सांगली इचलकरंजी या भागामध्ये रोज ये जा करणारे हजारो नागरिक आहेत ज्यांना एसटीचा आधार आहे. मात्र त्या गाड्या त्यावेळेत सोडल्या जात नाहीत. अनेक विद्यार्थी सांगली इचलकरंजी येथे उच्च शिक्षणाकरता जातात. मात्र या रूटला गर्दी असताना सुद्धा आपल्याकडून गाड्यांचं व्यवस्थापन होत नाही. यासाठी प्रारूप आराखडा तयार करावा. लवकरात लवकर इलेक्ट्रिकल बसेस लोकांच्या सोयीसाठी रस्त्यावर आणावी. त्याचबरोबर केलेली दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन आगारांसमोर करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. पुणे शहरात वेगाने पसरत असलेल्या गुइलेन बॅरी सिंड्रोमने आता सांगलीत शिरकाव केलाय. सांगली येथील चिंतामणीनगर, मर्दवाडी तर गोडमुडशिंगी येथे 3 रुग्ण आढळलेत. या तिन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून शहरात सर्वेक्षणाचं काम सुरू केलंय. इलियन बॅरी सिंड्रोम रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच त्यांच्या मध्यसंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे शरीरात अचानक तीव्र बधिरपणा, मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे, अचानक हातापायातील ताकद नष्ट होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे अर्धांगवायू किंवा पक्षाघातापर्यंत पोहोचू शकतात. आधी पाय, नंतर हात आणि हळूहळू इतर अवयवातील ताकद नष्ट होऊ लागते. बोलताना, गिळताना तसेच श्वास घेताना त्रास होतोय. वेळेवर निदान आणि उपचार अतिशय गरजेचे असून उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात. पुणे शहरात या आजाराचे झपाट्याने रुग्ण आढळून येत आहेत. सांगलीत देखील 3 रुग्ण आढळलेत. चिंतामणीनगर येथील रुग्ण काही दिवसांपूर्वी अजमेर, आग्रा येथे गेला होता. त्यांना प्रवासाची हिस्ट्री आहे. या पार्श्वभूमीवर चिंतामणीनगर येथे महापालिकेने 2 दिवसात 400 घरांचं सर्वेक्षण केलं. यात एकही GBSचा रुग्ण आढळला नाही. जे 3 रुग्ण उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. या रुग्णांना अशक्तपणा, हातापायांचे स्नायू दुखणे आदी लक्षणे होती. नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत असं आवाहन डॉ. वैभव पाटील यांनी केलंय. गुल्लरच्या साह्याने 2 कारच्या काचा फोडून चोरट्यांनी मागील सीटवरील बॅगा लांबवल्या. सांगलीतील जिल्हा परिषद समोर आणि स्टेशन चौकात भर दिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रोकड, दागिन्यांसह 30,000चा मुद्देमाल लंपास केला. याबाबत सांगली शहर आणि विश्रामबाग पोलिसात नोंद झाली आहे. दुपारी 11:30च्या सुमारास जिल्हा परिषदेसमोरील जलभवन लगत गुळवणी नावाच्या व्यक्तीने कार पार्क केली होती. जवळच्या दुकानात ते खरेदीसाठी गेले होते. रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी गुल्लरच्या साह्याने त्यांच्या गाडीची काच फोडली. मागील सीटवर ठेवलेल्या 2 बॅगा घेऊन चोरटे पसार झाले. त्यानंतर काही वेळातच स्टेशन चौकातील एका मोबाईल शॉपीसमोर डॉ. अपर्णा हेमराज यादव यांची गाडी फोडली. यादव या एका हॉटेलसमोर गाडी पार्क करून टेलरिंग दुकानात गेल्या होत्या. क्षणार्धात चोरट्यांनी त्यांच्या गाडीतून पर्स चोरून नेले. या पर्समध्ये अर्धा तोळा सोनं, 10,000ची रोकड असं एकूण 30,000चा मुद्देमाल लांबवलाय. वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या दोन्ही घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर आणि विश्रामबाग पोलिसांचे पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांच्या शोधासाठी परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली, पण चोरट्यांचा सुगावा लागला नाही. चोरटे रिक्षातून आल्याची माहिती समोर आली. गुल्लरच्या साह्याने क्षणार्धात काच फोडून ते सांगली मिरज रस्त्याने निघून गेले. जिल्हा परिषदेजवळ कारमधून चोरलेल्या बॅगा गेस्ट हाऊस चौकात टाकल्या. पोलिसांना याची माहिती मिळताच बॅगांची तपासणी केली. बॅगेत कागदपत्रे आणि कपडे होते. 3 ते 4 चांगले कपडे मात्र चोरट्यांनी काढून घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वी देखील कोट्यवधींचा ड्रग्जचा साठा हस्तगत करण्यात आला होता. नुकतंच मिरजेत देखील 1500 नशेची इंजेक्शन जप्त करण्यात आली, परंतु ही केवळ प्यादी असण्याची शक्यता आहे. यामागील मुख्य लोकांच्या मुसक्या पोलिसांनी आवळाव्यात अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केली आहे. नितीन चौगुले म्हणाले, सर्वात जास्त संख्या युवकांची आहे. तरुणाईला संस्कार देऊन देशाची ताकद म्हणून उभं करण्याची गरज आहे. मात्र काही देशद्रोही समाजकंटक आपल्या देशाचे शत्रू पाकिस्तान आणि चीन राष्ट्राकडून अंमली पदार्थ आपल्या देशात तस्करी करून आणतायत. मागील आठवड्यात मिरजेत नशेची 1500 इंजेक्शन हस्तगत करण्यात आली. ड्रग्सच्या तस्करीसाठी सांगलीत का टार्गेट करण्यात येत आहे याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. पालकमंत्र्यांनी ड्रग्ज संदर्भात माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले, परंतु केवळ एवढं करून न थांबता पालकमंत्र्यांनी ड्रग्सच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामागे ड्रग्सची तस्करी याचा देखील मोठा वाटा आहे. सांगली पोलीस प्रशासनाने मिरजेत नशेच्या इंजेक्शनचा साठा तसेच विट्यात एमडी ड्रग्सच्या कारखान्यावर छापा टाकून 29,73,00,000चा मुद्देमाल हस्तगत केला. यामागे कोणत्या शक्ती कार्यरत आहेत याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. यामागील जे सूत्रधार असतील त्यांच्यासहित या तस्करीमध्ये जे सहभागी आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणीही चौगुले यांनी केली आहे. महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचं मोजमाप लेआउट तातडीने करून मालकी हक्काचे उतारे द्यावेत. या मागणीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी महापालिकेसमोर उपोषण सुरू केले. या उपोषणाकडे 2 दिवस महापालिकेचे अधिकारी फिरकले नाहीत. त्यांनी हे उपोषण बेदखल केले. शासन निर्णय 2002 प्रमाणे महापालिकेने झोपडपट्टी धारकांच्या ते राहत असलेल्या जागांचे मालकी हक्क नोंद होण्यासाठी समिती स्थापन केली. मात्र ही समिती कागदावरच काम करत असून समितीला स्वतंत्र अधिकारी कार्यालय नाही. याबाबत मागणी करून देखील दखल घेतली जात नाही. तातडीने हे कार्यालय स्थापन करून संबंधित अधिकाऱ्यांना झोपडपट्टी धारकांच्या जागांचं मोजमाप आणि लेआउट आणि मालकी हक्क नोंद होण्यासंदर्भात सर्व निर्णयांचे अधिकार द्यावेत. तसेच संजयनगर, पत्राचाळ, चिंतामणीनगर झोपडपट्टी, भीमनगर झोपडपट्टी व जळीत वसाहत झोपडपट्टी यांची मोजमापे आणि लेआउट झाली आहेत. गेल्या 7 महिन्यांपासून पुणे सहाय्यक संचालक यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्याचं थांबले, ते तात्काळ पाठवावेत. आदी मागण्यांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. मात्र महापालिकेचे अधिकारी 2 दिवस या उपोषणाकडे फिरकले नाहीत. शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी अटकपासून कटकपर्यंत आणि लाहोरपासून तंजावरपर्यंत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, परंतु त्यांचा पराक्रम केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नव्हता. राज्याबाहेर देखील शिवरायांनी पराक्रम गाजवलाय. त्याचं स्मरण करण्यासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने मागील 3 वर्षांपासून मोहिमेचं आयोजन करण्यात येतं. यंदा 2 फेब्रुवारी रोजी सुरत येथे मोहीम काढण्यात येणार आहे. महाराजांनी सुरतेची लूट केली नाही तर स्वारी केली हा इतिहास या माध्यमातून सहभागींना सांगण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिली आहे. नितीन चौगुले म्हणाले, हिंदुस्थानच्या आधुनिक इतिहासात शत्रूच्या मुलाखात जाऊन सर्जिकल स्ट्राईक करण्याचा वस्तुपाठ घालून देणारी मोहीम म्हणून सुरत स्वारीकडे पाहिलं जातं. शिवरायांनी सुरत येथील जनतेची लूट केलेली नसून औरंगजेबाची ठाणी आणि इंग्रजांच्या वखारी लुटल्या. हिंदवी स्वराज्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ही मोहीम आखली होती. हा इतिहास फार कमी जणांना माहिती आहे. याची माहिती व्हावी या उद्देशाने यंदा मोहीम सुरतेचं आयोजन करण्यात आलंय. यापूर्वी पानिपत आणि गोवळकोंडा या ठिकाणी मोहीम काढण्यात आलेली होती. यंदा सुरत येथील गोपी तलाव महाराणा प्रताप स्मारक परिसरात 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता एकत्रित व्हायचे. मोहिमेची सुरुवात महाराणा प्रताप यांना अभिवादन करून तसेच अंबामाता मंदिरात महाआरती करून होईल. तेथून पदयात्रेने शिवस्मारक, करणी चौक या ठिकाणी मोहिमेचा समारोप होईल. या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून इतिहास अभ्यासक सूरज करडे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची आहे. मात्र सोमवारी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी बोलावलेल्या महापालिकेच्या आढावा बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत एक शब्दही चर्चा झाली नाही. आमदार सुरेशभाऊ खाडे आणि महापालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बासनात गुंडाळला का असा सवाल मिरज सुधार समितीने केलाय. सोमवारी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक घेतली. शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेची आहे. रस्ता कामात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शहरी बस स्थानक आणि मुख्य बस स्थानक, मिशन हॉस्पिटल, प्रोग्रेस स्कूल,
शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवण्याबरोबरच काही मिळकतदारांचे नुकसान भरपाईचा विषय प्रलंबित आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे 22 मीटर रस्त्यामधील अतिक्रमण काढून देण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक वेळा महापालिकेशी पत्रव्यवहार केलाय. मात्र प्राधिकरणाच्या पत्रांना महापालिका केराची टोपली दाखवत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुद्धा अंग काढून घेत आहे. त्यामुळे रस्त्याचं काम अतिशय संथ गतीने होते. या प्रमुख विषयावर आढावा बैठकीत एक शब्दही चर्चा झाली नाही. म्हणजे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बासनात गुंडाळला का, एकदा जाहीर करावं अशी मागणी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी केली आहे.